नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर फॅब्रिक पेंटिंगचा आज आपला दुसरा दिवस आहे क्लासचा. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये कालच्या विठ्ठल आणि रुक्मिणी घेतले होते बॅक साईडने. तर आपण आता बाईवर घेणार आहोत. विठ्ठल आणि रुक्मिणीच घेणार आहोत, पण वेगळी घेणार आहोत थोडीशी बाईवर. तर फॅब्रिक पेंटिंगची सुरुवात सोप्याने करायची होती, परंतु ते आषाढीमुळं मी विठ्ठलच घेतला आहे. तर आपण पुढच्या क्लासपासून असे सोपे फ्लावर वगैरे घेणार आहोत फॅब्रिक पेंटिंगमध्ये. तर हा व्हिडिओ खास आषाढीमुळं मी विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा केलेला आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, हे असे कलर लागतात. हे 10 आहेत, हे मिक्स करून घ्यायचे असतात. तर हे ब्रश घेतलेत, जवळजवळ बरेच आहेत हे ब्रश. आपल्याला जे पाहिजे तेच वापरणार आहोत. तर हे बरंच साहित्य असं आपल्याला लागतं. हे शुगर बीट आहे, ह्या धागा आहे, हा चेन स्टिचसाठी. हे डोली धागा आहे, आपल्याला नंतर फॅब्रिक पेंटिंग नंतर लागते त्याच्यामध्ये भरायला. अशी टिकली लागते, कुंदन लागतात वेगवेगळ्या कलरचे. मी एकच दाखवायला घेतला आहे, 1-2च घेतले. हाताची हातशिलाईची सुई पण लागते आणि आरीवर्कची पण सुई लागते, 23 नंबरची घेतली मी. व्हाईट पेन्सिल लागते आखण्यासाठी, हा ग्लू लागतो आणि वेगवेगळ्या कलरचे सिल्क थ्रेड लागतात. व्हाईट मोती, गहूमणी लागतात, कट पाईप लागतात, व्हाईट छोटे मोती लागतात. आणि आपल्याला आणखी ॲड करायचं असेल ते पण सामान घेऊ शकतो आपण. तर एवढे साहित्य आपल्यालाच लागतं. तर हे बघा, आता आपण बाईवर विठ्ठल रुक्मिणी आखून घेतलेलं आहे. तर आपण बॅक साईडचं आपले विठ्ठल रुक्मिणीचं झालेलं आहे. तर आता स्लीवचं आपलं राहिलेलं आहे. तर विठ्ठल रुक्मिणीच घेतली, पण वेगवेगळे घेतलेत आहेत थोडे मी, थोडा मागच्या साईडपेक्षा. तर आपण रुक्मिणीला वेगळा स्किनला कलर देणार आहे आणि विठ्ठलाच्या पण स्किनला वेगळा कलर देणार आहे. तर आज आपण हे बाईचं मी तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग दाखवते. चला मग. व्हाईटमध्ये विटकरी कलर मिक्स करते रुक्मिणीच्या स्किनसाठी. तर मी मिक्स करून घेते, मग तो स्किन कलर तयार होतो. हे बघा, बघतात. मी पहिलं आखून घेतलं, आपल्याला पाहिजे तसं आपण ड्रॉइंग करून घेऊ शकतो. आपण केसांना हा दिला दोघांच्या, रुक्मिणीच्या त्वचेला आपण व्हाईट आणि विटकरी दिला, तर तो स्किन झाला. तर आता ब्लू आणि व्हाईट कलर मिक्स करायचा, म्हणजे फिकट ब्ल्यू कलरचा आपल्याला निळसर कलर विठ्ठलाला द्यायचा आहे. तर ब्ल्यू कलर दिला घेतले. इथे आहे ना, आपल्याला हे सर्व आपल्याला आरीवर्कने करायचं आहे, हे साच. आणि इथे जे वाटतंय ना तुम्हाला हे छोटं मोठं, तर हे आरीवर्कची इथे आता फुलांचा हार. आता रुक्मिणीचा आपण फॅब्रिक पेंटिंगमध्ये ब्लाऊज करूया. तर आपण रुक्मिणीच्या ब्लाऊजसाठी हा गुलाबी कलर वापरूया. मग आपल्याला इथून वरच बाई घ्यायला लागेल. त्या रेड कलरवर इतका उठून नाही दिसणार, पण वाळल्यानंतर बरोबर होतो तो. म्हणजे तो छान दिसतो. आणि बॉर्डर आपण ब्लॅक करूया.
तर आपण हे पूर्ण कलरमध्ये करून घेतलेलं आहे. आता फक्त आपण आरीवर्कने हे टोप वगैरे करणार आहे. ह्या बांगड्या घेतलं आपण. आता हे पण पूर्ण टोप हा आता सुरू केला आहे मी. फक्त तुमच्या अंदाजे मोती छोटा मोठा. मी शुगर बीटचा जास्त वापर केला कारण त्या टोपामध्ये मग असं जास्त ब्रॉड मनी छान नाही वाटत. आणि आपण आपल्या मनाने डिझाईन टाकायची असते, थोडीशी वेगवेगळी बनवायची. सर्व करून घेऊया इथला गळ्यातले वगैरे हे आरीवर्कने. आणि इथे फुलांचा हार घालायचा आहे दोघांना पण. तर अगोदर रुक्मिणीचं पूर्ण करून घेऊया आपण आणि मग विठ्ठलाचा हे टोप वगैरे बनवून मग विठ्ठलाचं करूया. आणि मग आपल्याला इथे साईडने पूर्ण कट पाईप टाकायचे आहेत. आणि इथे हा टिळा आहे ना, हा विठ्ठलाचा, याला आपण कट पाईपने करून घेऊयात आपण. आता आपल्याला फक्त सिल्क थ्रेडने बनवायचे हे फ्लावरचा पूर्ण हार. तर तो छान दिसतो सिल्क थ्रेडने. आणि पिंक गुलाबी कलर वापरू आणि सिल्क पिवळा एक कलर वापरू. ते आपण हा हार फ्रेंच नॉटनीच करतोय. म्हणजे गळ्यातला फुलांचा हार विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा फ्रेंच नॉटने करतोय आपण. तर हे बघा रुक्मिणीचा कसा आला आहे. तर मी येलो कलरचा घेतला आहे सिल्क थ्रेड आणि एक पिंक कलरचा घेतला आहे राणी कलर. तर आपण एकदम सेम फुलासारखा दिसतो आपण. असे फ्रेंच नॉट टाकूयात. तर हे बघा फ्रेंच नॉट कसा करायचा ते बघून घ्या. हा दोऱ्याचा गुंता होत असतो ना, तर खूप जपून करावं लागतं हे. मग छोटा करायचा की मोठा फूल, तर असे 5-6 वेढे घ्यायचे सुईला गुंडाळून. आणि मग असे इथे असं बोटे करायचं, म्हणजे गुंता होत नसतो. असं केल्यानंतर एक पिवळा आणि एक गुलाबी. हे आपण आता विठ्ठलाचा साज हा पहिला आपण शुगर बीटने करून घेऊया. आता हा टोप आपण वेगवेगळ्या मोत्यांनी बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला बॉर्डरच राहिल्या, तर होत आले आपलं. आता हे कानातले वगैरे राहिले आणखी आपले विठ्ठलाचे. स्पेशल हा व्हिडिओ मी आषाढीसाठी केलेला आहे. तर तुम्ही जरूर बघून कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा मला. आषाढी एकादशी निमित्तच हा व्हिडिओ करते मी. आणि आता आपण इथे मध्ये
रेड कलरचा मोती टाकूया. इथे कुंदन टाकले सगळे बाजूनी, पण इथे रेड कलरचा मोती टाकूयात आपण. आणि हे झाल्यानंतर आपल्याला हे कानातले बनवायचे. हा टोप झाल्यानंतर कानातले बनवायचे. आणि हे आपण कानातले विठ्ठलाचे बनवतोय. हे बघा असं आपलं पूर्ण झालेलं आहे. आता खाली बॉर्डर राहिली फक्त बाईवर. आणि मग अशा प्रकारे हे विठ्ठल आणि रुक्मिणी, हे बघा हार वगैरे असा साज घातलेला आहे.